नमस्कार मैत्रिणींनो. आज आपण आप्पे बनवत आहे ज्वारीच्या पिठाचे. ते बघा आपण कसे करतोय ते. मी 1 वाटी ज्वारीचं पीठ घेते. हे ज्वारीचं पीठ आहे, हे 1 वाटी घेतलं आहे. त्यात आपण ही कोथिंबीर आहे चिरलेली, थोडं गाजर घालायचं, टोमॅटो घालायचे, कांदा घालायचा. आपल्याला काय आणखी वेगळं काय घालायचं असेल तर घालू शकतो आपण. त्यात थोडं आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आणि थोडीशी ना, आपण हे लवकर करतोय, ते पीठ भिजवून ठेवलं नसल्यामुळे आपल्याला झटकीपट करायचं असेल, म्हणजे लगेचच्या लगेच असं नाश्ता पाहिजे असेल तर अर्धा चमचा, पाव चमचा बेकिंग पावडर टाकायची आपण. जसं म्हणजे पीठ घेऊ तसं आहे. जास्त घेतलं तर 2 वाट्या घेतलं तर अर्धा चमचा टाकायचं. मीठ टाकलं, हे सगळं मिक्स करून घ्यायचं आणि हे असं भिजवून घ्यायचं. जसं पाणी लागेल तितकं तुम्ही भिजवून घ्यायचं. अशा पद्धतीने आपण हे भिजवून घेतलं. बघा कसं छान भिजवून घेतलं, असं पाहिजे तसं. आता हे आपण आप्पेचं भांडं ठेवलंय गॅसवरती, त्याच्यामध्ये आपण हे तेल लावून घेऊया. असं तेल लावून घ्यायचं, गॅस पाहिजे तसं घ्यायचा आणि हे आप्पे असे चमच्याने असे हे डायबिटीसच्या लोकांना आहे त्यांना हा नाश्ता चांगला आहे. बघा माझा भांडण गरम झालंय, गॅस बंद केलंय. अशा पद्धतीने आप्पे घालून घ्यायचे. गॅस बंद केला होता गरम झाल्यामुळे, चालू करायचं. हे द्यायला आणि झटकीपट होतात हे आप्पे. होते पण या आप्प्यांमध्ये थोडंसं असं साईडने तेल सोडलं तरी चालेल, पटकन ते आप्पे हे बघा छान उलटतंय. उलटे तयार करून ज्वारीचे आप्पे अशा पद्धतीने अशा प्रकारे आपले आप्पे तयार होते. आता हे आपण डिशमध्ये काढून घेऊया.
कळून घेऊया. गॅस बंद करते. अशा प्रकारे ज्वारीचे आप्पे तयार झाले आहेत. तुम्हाला आवडल्यास लाईक आणि शेअर करा.